नाशिक शहर गुन्हे शाखेला मोठं यश मिळालंय. तब्बल 3 वर्षांपूर्वी झालेल्या घरफोडीचा छडा लावत पोलिसांनी एका आरोपीला 6.5 लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह अटक केली आहे. सावरकर नगरमधील बंगल्यात झालेल्या चोरीचा हा ऐवज होता. गुन्हे शाखा युनिट 1चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की आनंदवली चांदशी पुलाजवळ एक संशयित तरुण चोरीचे सोने घेऊन विक्रीसाठी येणार होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांनी तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्याचा आदेश दिलाय. नियोजनाप्रमाणे पोलीस पथक साध्या वेशात परिसरात दबा धरून बसले. काही वेळातच बातमीतील वर्णनाचा एक तरुण तिथे आला. पोलिसांना पाहताच तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र पथकाने शितफीने त्याला घेराव घालून ताब्यात घेतलाय. गुन्हे शाखा युनिट 1ने सापळा रचून आरोपी किशोर शालिक भालेराव वर्ष 22 याला अटक केली आहे. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना जे मिळालं ते धक्कादायक होतं. आरोपीकडून एकूण 41.77 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. याची बाजारातील किंमत 6,50,000 रुपये. यामध्ये 30 ग्रॅम वजनाचं नक्षीदार पेंडल असलेलं मंगळसूत्र, 5.1 ग्रॅम आणि 6.6 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या आणि 2 ग्रॅमचा लक्ष्मीचे चित्र असलेला सोन्याचा कॉइन असा समावेश आहे. चौकशीत आरोपी किशोर भालेराव याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने सांगितलं की 3.5 वर्षांपूर्वी त्याने रोहित लोटे आणि विकास रामदास महेश उर्फ मशा या 2 मित्रांसोबत सावरकर नगर गंगापूर रोड परिसरातील एका बंगल्यात घरफोडी केली होती. त्यातील वाटेला आलेले दागिने विकण्यासाठीच तो काल येथे आला होता. या कबुलीमुळे गंगापूर पोलीस ठाण्यातील गुन्हा रजिस्टर नंबर 232/2022 दिनांक 28 नोव्हेंबर 2022 रोजीचा घरफोडीचा गुन्हा उघड झालाय. आरोपीच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमेश शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, विशाल काटे यांच्यासह 20हून अधिक जवानांचा समावेश होता. आरोपीला पुढील तपासासाठी गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. नाशिकहून प्रतिनिधी SG मणियार, समाचार टुडे, नाशिक.